आणि फ्रेश एकदम आहेत, म्हणजे बोटी आता जायला लागल्यात ना 1 तारीखपासून, त्याच्यामुळे मस्त फ्रेश मासे आलेले आहेत. फक्त श्रावणामुळे थोडासा बाजार म्हणजे कमी गर्दी आहे, स्वस्त आले मासे थोडे. श्रावण नाही लोकांचा, पण मासेवाल्यांका काय श्रावण काय नाही काय, एनी टाइम. हे काय बळे ना, बळे कटिंग होतं. आणि नेहमीप्रमाणे पावसाची रिमझिम चालू आहे. पाऊस येतोय जातोय फक्त ऊन पडत नाही आहे गावाकडे. आता एक म्हणजे जो 6 महिना झाला गावाकडे अजिबात म्हणतो ना, एक पूर्ण दिवस उन्हाचा असा गेला नाही, रोज पाऊस आहे. अशा प्रकारे माहोल आहे मस्त श्रावणाचा. नमस्कार, मी संदेश साळुंके, लाईव्ह पड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण चालू झाला आणि श्रावणातला आता पहिला बुधवार, आणि श्रावणामध्ये खूप लोक श्रावण उपवास ठेवतात आणि पूर्ण श्रावण ते भाद्रपद म्हणजे आपल्या गणपतीपर्यंत नॉनव्हेज खात नाही, म्हणजे मांस मच्छी वर्ज्य करतात, म्हणजे सोडतात. आणि या महिन्याभरात ना या म्हणजे नॉनव्हेजच्या मार्केटमध्ये म्हणजे मच्छी, मटण, अंडी या ठिकाणी ना खूप फरक पडतो आणि रेट पण कमी होतो. त्याच्यामुळे आता मी चालू तिट्यावरती बाजारला, कारण तिट्यावरती आता मच्छी मार्केट आहे आणि त्या ठिकाणी लांबून मच्छीवाले येतात. आणि आत्ता सध्या मच्छीचा रेट कसा आहे तो बघूया, आणि तिथे जाऊन आपण म्हणजे श्रावणातला फरक बघूया. नॉर्मली त्या ठिकाणी मच्छी कशी असते आणि श्रावणात काय फरक पडतो ते सुद्धा आपण समजून घेऊया. आणि म्हणजे ह्या बुधवारी कशा प्रकारे या ठिकाणी मार्केटमध्ये बाजार भरला तो बघूया. आणि श्रावणामुळे कमी लोक असणार, पण जी लोक श्रावण पाळत नाही किंवा श्रावण ज्या उपवास ठेवत नाही ती लोक त्या ठिकाणी असणार. तर आता आपण चाललोय तिट्यावरती आणि पाहूया कशा प्रकारे ह्या बुधवारचा बाजार भरला तो. 3 किलोची मुशी हे किती रुपये? हे कशी आहे आता? 1800 रुपये. मोठी आहे पण. किती किलो होती? 3 किलो पुरी, पूर्ण 3 किलो बरोबर. 3 किलो 8 रुपये किलो. हे बघा सुरमई पण आहे. सुरमई कशी किलो? 800 रुपये. 800. आणि पापलेट सरंगा? पापलेट 1300. सरंगा 800. आणि करली 300. म्हणजे मासे आता स्वस्त लागले थोडे. आणि ही कोळंबी कशी आहे? 700. ही 700 किलो. आणि 300. आणि ती कशी? ती पण 300. 100, 100, 250. 100 आणि 250 रुपये. काय बांगडे? बांगडे. ओके. अशा प्रकारे मासे थोडे जरा स्वस्त आले श्रावण. बळे बळे कसे बोलले? 100 रुपये. 100 रुपये. हे 1 किलो का बोललं? बळे मासे, बळे मासे. आणि आता श्रावण झाल्यापासून म्हणजे रेट कमी लागले ना जरा. हो, आता श्रावण चालू झाला म्हणजे आता रेट कमी होतील हळूहळू. आणि आवक वाढेल तसे कमी होतील आता. आणि मध्ये नंतर कधी वाटतात? नंतर मग सीझनला पुन्हा किंवा आवक कमी झाली की गणपती नंतर वाटतं. साधारण गणपती नंतर 1 महिना मच्छी खायची असली तर एन्जॉय करू शकता तुम्ही. थोडं रेट कमी आहे तिकडे. आणि फ्रेश एकदम आहेत, म्हणजे बोटी आता जायला लागल्यात ना 1 तारीखपासून, त्याच्यामुळे मस्त फ्रेश मासे आलेले आहेत. फक्त श्रावणामुळे थोडासा बाजार म्हणजे कमी गर्दी आहे, स्वस्त आले मासे थोडे. श्रावण नाही लोकांचा, पण मासेवाल्यांका काय श्रावण काय नाही काय, एनी टाइम. हे काय बळे ना, बळे कटिंग होतं. हे बळे बाजूक चांगले ना. हो, बाजूक आमच्या करलीचा भाव बळे, म्हणजे करली सारखंच मासं ना तुम्ही. पण काटे कमी मध्ये काटो ना. बळे सुके बळे लोकांना माहिती. बळे कटिंग होतं. बळे
अशा प्रकारे तिट्यावरती आता नेहमीपेक्षा कमी गर्दी आहे, पण आहेत जी लोक नॉनव्हेज खाणारे आहेत ते म्हणतात ना की ज्यांचं श्रावण नाही आहे ती लोक खरेदी करतात मासे. आणि स्वस्त मासे आहेत थोडे, हळूहळू अजून स्वस्त होतील जसं श्रावण पुढे जाईल तसं. म्हणजे गणपतीपर्यंत मासे स्वस्तच झाले. हे बघ, इकडे पण मासे भरपूर तेवढे जे पाहतो होतो लाल दोन लावले फक्त ते का? शेंगटी आहे. एक नंबर. 200 रुपये मोठी शेंगटी आहे. तर इतर दिवसांपेक्षा आज बाजार नेहमीपेक्षा कमी आहे, कारण श्रावण चालू आहे. पण मच्छी प्रेमी आहेत अजून आपापली मच्छी घेऊन जातात. तर अशा प्रकारचे म्हणजे श्रावण चालू असला तरी मच्छी प्रेमी अजून आहेत बाजारात मार्केटमध्ये. नाही, आपापले मच्छी घेऊन आता घरी चालले ते बघा. आता आपण कासाडे तिट्यावरती आहोत आणि पाऊस सुद्धा आज पण पाऊस आहे. नॉनस्टॉप पाऊस पडतो गावाकडे. एक दिवस पूर्ण ऊन पडलेलं नाही. आणि आता पण राकेश मुनगेकर यांच्याकडे चाललोय. अंड्याचा रेट विचारूया, कारण श्रावणात अंडी पण स्वस्त होतात तिट्यावरती. म्हणजे मासेवाल्या समोरच इकडे राकेश मुनगेकर यांचा अंड्याचा होलसेल आहे. अंड्याचा रेट काय झाला आता? 500 रुपये शेकडा. म्हणजे डझन कसे आले तुझे? आता 65 रुपये. 65. आणि मध्ये किती होते आपले? 80 रुपये. 80 रुपये. म्हणजे डायरेक्ट किती? 80 65 20 रुपये नाही, 15 रुपये खाली. 15 रुपये प्रमाण. श्रावणामुळे स्वस्त चालले अंडी बघा. सगळे अंडी नॉनव्हेज म्हणजे मासे स्वस्त, अंडी स्वस्त अशा प्रकारे. आणि आता महिनोभर तरी स्वस्त असणार ना, होय होय. म्हणजे गणपतीपर्यंत. 65 रुपये डझन अंडी. अंडी सुद्धा स्वस्त झालेली आहेत. तर अशा प्रकारे गावाकडे श्रावणात किती फरक पडतो बघा. डायरेक्ट 15 रुपये अंडी स्वस्त. आणि सध्या तिट्यावरती आता किरकोळ गर्दीच आहे, कारण श्रावणामुळे लोक कमी झाले. आणि आता आपण आलो आहे महेश गुरव यांच्या गुळाचा चहा. हे चहा दे एक चहा. आणि तुम्ही पण आलात तर इकडे गुळाचा चहा ट्राय करा, मस्त असतो इकडे. आणि सगळे फायदे आहेत गुळाच्या चहाचे. आणि चहाचा धंदा मात्र पावसात बरोबर ना, पाऊस असल्यामुळे मस्त पावसाळी वातावरण आहे. आणि पावसात तुम्ही कडक गुळाचा चहा पिऊ शकता.